ते महायुती एकत्र आहे असं पहिल्यांदाच होतं आहे की एका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र दिसणार का? कारण कौटुंबिक मनोमिलन झालं आहे, पण राजकीय युती होणार का आणि त्याची अधिकृत घोषणा कधी होईल आणि या युतीमध्ये काँग्रेस असेल का? हे सगळे प्रश्न आहेत. एक लक्षात घ्या, या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो आहोत. बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील. पण ही लढाई 29 महानगरपालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुख्य लढाई मुंबईची होती. बाकी इतर प्रांत आले, विदर्भ आला, मराठवाडा आला, पण मुंबई ही महाराष्ट्रात राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा 1956 साली सुरू झाला आणि 106 लोकांनी त्याच्यामध्ये बलिदान दिले. त्या बलिदानाची तयारी आम्ही आजही ठेवलेली आहे. उद्या जर हा संघर्ष झाला तर आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत. पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही. या महाराष्ट्राला माहिती आहे रेहमान डाकू कोण आहे, कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत. या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा, हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे आणि देशाला माहिती आहे. एवढंच सांगतो मी तुम्हाला. स्पेसिफिक प्रश्न आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची अधिकृत लवकर कधी होणार? येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही. हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, नॉमिनेशन्स, विड्रॉल, ती 30-31 तारखेला संपते माझ्या माहितीप्रमाणे. 1 तारखेनंतरचे पुढले 13-14 दिवस हे प्रचाराचे आहेत. आता जे 2 पक्षप्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा, की हे आम्ही एकत्र आहोत, अशा पद्धतीने आम्ही जागा वाटप केलेलं आहे. ही भूमिका आमची मराठी माणसासंदर्भात आम्ही एकत्र येऊन काम करण्याची घेतलेली आहे. हे जर असेल तर तुमच्या मनामध्ये अशा शंका येता कामा नाहीत. काँग्रेस सोबत असणार का? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार. काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही. मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे. ते मागे म्हणालो, खरं म्हणजे त्याने आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे होतं. ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललो, पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका कोणी ह्या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये. लोक हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, हे लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना सांगितलं. स्थानिक नेते असं म्हणतात, काँग्रेसचे स्थानिक नेते असं म्हणतात की शिव्या देणारे, मारहाण करणारे यांच्याबरोबर आम्ही कसं काय जाणार? आम्ही शिव्या देतो? आम्ही शिव्या देत नाही का? मराठी माणूस आहे. एखादी गोष्ट नाही पटली, अन्याय झाला की तो उसळतो. का असतं शिव्या वगैरे? परवा अमित शहानी संसदेमध्ये शिवी घातली, साला. काय केलं आम्ही? संसद बंद पाडायला पाहिजे होती, बंद पाडायला पाहिजे. तुम्ही सहन करताय ना सगळं. कोणत्या शिव्या घातल्या, कोणाला शिव्या घातल्या? जे महाराष्ट्राच्या मुळावर येतील त्यांना जोड्यानं मारलं पाहिजे आणि त्यांना शिव्या घातल्या पाहिजे. जे शत्रू आहेत महाराष्ट्राचे, जे दुश्मन आहेत महाराष्ट्राचे, जे मुंबई आमच्यापासून तोडायला निघालेले आहेत, जे मराठी माणसाला त्याच्या अस्मितेला सातत्यानं अपमानित करतात, त्यांना शिव्या नाही घालत आहे का ओव्या घ्यायच्या? आम्ही घालू ना शिव्या. सर, तुम्ही काँग्रेसबद्दल सांगितलं. शरद पवार यांची संभ्रमावस्था दिसते का? चंदगड पॅटर्न जो नगरपालिका निवडणुकीत अवलंबला तो बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. नाही, त्यांच्याशी स्वतः मी चर्चा करणार आहे. जाऊन सुरुवात झाली आहे काल. त्यांचाही आग्रह आहे की मी शक्यतो बाहेर पडू नये. पण मी गेले काही दिवस राजसाहेबांनाही भेटतो आहे,
आजही मी त्यांना भेटणार आहे.